सावित्रीबाई फुले बोलते आहे. अंधार दाटलेला होता, मुलींच्या हातात पुस्तक नव्हते, तरीही मी पेटवलेला शिक्षणाचा दिवा वादळांनाही विझू दिला नाही. रोज अंगावर शेण दगड पडत होते, डोळ्यात पाणी यायचं, पण मन म्हणायचं थांबायचं नाही, कारण ही लढाई माझी नाही, पिढ्यांची आहे. मुलगी शिकली, तिच्या डोळ्यात दूर केला, ज्ञानाचा दिवा पेटवला, अंधार सारा दूर केला. मुलगी शिकली, देश घडला, इतिहास नवा लिहिला. मुलगी शिकली, देश घडला, इतिहास नवा लिहिला. संघर्षाची वाट चालून शिक्षण बी पेरलं, संघर्षाची वाट चालून शिक्षण बी पेरलं. सावित्रीबाई फुले यांनी भारत उजळून टाकला. सावित्रीबाई. आदरणीय मुख्याध्यापक, मान्यवर शिक्षक वृंद व माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी आपल्या समोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलणार आहे. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. ज्या काळात मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्या काळात त्यांनी समाजाशी मुलींची शाळा सुरू केली. शिक्षण घेताना त्यांच्यावर अपमान, टीका, त्या अत्याचार झाले, पण तरीही त्या कधीही डगमगल्या नाहीत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा त्यांचा संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो.